वडेट्टीवारांनी या मुलींना डांबून ठेवण्याचा आरोप केलेला आहे। दरम्यान एबीव्हीपीने मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप फेटाळून लावलाय। तसंच काँग्रेसचं विद्यार्थ्यांना मारल्याचा आरोप एबीव्हीपीने केला। काँग्रेसच्या गुंडांनी आमच्या नक्कीच आपण पाहतोय की जंगली महाराज रोड आहे हा संपूर्ण एकूणच संचितीच्या समोर सध्या या ठिकाणी अबोविपच्या वतीने ठिय्या आंदोलन करून निषेध जो आहे तो व्यक्त केला जातोय। अबोविपीच्या कार्यकर्त्यांना मारल्याचा आरोप या 100 200 गुंड घुसून विद्यार्थिनींवरती हात टाकतायत, मुलांना मारतायत। हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कदापि खपवून घेणार नाही। छात्रों की गूंज म्हणत आता या राहुल गांधीला सीओईपी मधल्या जे छात्र आहेत त्यांची गूंज ऐकू येत नाहीये का? माझा सवाल त्या ठिकाणी आहे। अशा पद्धतीने जर समजा तुम्ही विद्यार्थ्यांवरती हात टाकणार असाल, मुलींवरती हात टाकणार असाल, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तुम्हाला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही। उद्या त्या ठिकाणी राहुल गांधीला आम्ही पुण्यामध्ये पाय सुद्धा ठेवू देणार नाही असा इशारा मी या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय। राहुल गांधींच्या काही गुंडांकडून, काँग्रेसच्या काही गुंडांकडून जोर जबरदस्तीने सीओईपी सारख्या तंत्रज्ञान विद्यापीठामधील काही प्रकारांबाबत जोर जबरदस्तीने काही गोष्टी वधून घेतल्या जात आहेत। त्या विद्यार्थिनी ताईवरती उद्या जर काही गोष्टींचे काय प्रकार, अनुचित प्रकार घडला, याची अकाउंटेबिलिटी काँग्रेस घेणार आहे का, राहुल गांधी घेणार आहेत का? पुण्यासारख्या उच्चभ्रू शहरामध्ये विद्यार्थ्यांवरती, विद्यार्थिनींवरती अशा पद्धतीचे जोर जबरदस्ती करणं काँग्रेस सारख्या पक्षाला शोभत देत आहे का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो।